आगामी उरण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीने गुरुवारी दणदणीत शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळीशाम तसेच 21 नगरसेवक उमेदवारांचा अर्ज भव्य रॅलीत दाखल केला। उरण शहरातील कोटनाका परिसरातून रवाना झालेल्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली। संपूर्ण उरण शहर भगवामय झाल्याचे दृश्य यावेळी पाहायला मिळाले। या भव्य रॅलीला रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उरण शहरात महायुतीची एकजूट आणि संघटन बांधणीचे अचूक प्रदर्शन पाहायला मिळाले। अर्ज दाखल सोहळ्यास प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शवला। त्यामध्ये आमदार महेश पालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा नेते प्रीतम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष कौशिक शहा, उरण तालुका शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, ग्रामीण अध्यक्ष धनेश गावण, महिला मोर्चा ग्रामीण अध्यक्ष राणी म्हात्रे, उरण शहर महिला मोर्चा अध्यक्ष संपूर्णा थळी, पनवेल तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, प्रवीण मोरे, मंगेश वाकरीकर यांच्यासह भाजप महायुतीचे हजारो कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
रॅलीतील शिस्तबद्धता, तरुणांचा उत्साह, महिलांचा सक्रिय सहभाग आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता उरणमध्ये भाजप महायुतीची लाट असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. उरणला आधुनिक नगर बनवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आणि भाजप महायुतीची गरज असल्याचे मत नागरिकांमध्ये दिसून येत आहे. भाजप महायुतीकडून दाखल झालेली ही उमेदवारी उरणच्या राजकारणात निर्णायक ठरणार असून मतदारांचा कलही महायुतीकडे झुकत असल्याचे चित्र या रॅलीतून उघड झाले. आगामी निवडणुकीत भाजप महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शेलार म्हणाले, विरोधकांचा जनतेशी कोणताही संपर्क उरलेला नाही. उरणकरांचा चॉईस हा ठामपणे भाजप महायुतीचाच आहे. 2 तारखेला मतदान होईल तेव्हा आम्हाला दुपटीने मतदान होतील आणि 3 तारखेला मतमोजणी दरम्यान विरोधकांचे 3-13 वाजतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवकांचा अर्ज भरण्याची जल्लोषामध्ये एक रॅली काढून आमचे नेते महेश बालदीजी, प्रशांत ठाकूरजी, म्हात्रे साहेब, अविनाशजी या सर्वच सहकाऱ्यांच्या बरोबर आणि आमचे उमेदवार शोभाताई याबरोबर आज अर्ज दाखल केला. माझं स्पष्ट मत आहे की 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. त्यामुळे 2 तारखेला मतदान असल्यामुळे भाजप महायुतीची मतं दुगणी होतील आणि 3 तारखेला रिझल्ट आहे म्हणजे विरोधकांचे 3-13 वाजतील. सर, निवडणुकीसाठी मोर्चे बनवणे कशा पद्धतीने करण्यात आले? सर्व पक्ष एकत्र आम्ही आहोतच. संघटनात्मक ताकद या ठिकाणी मजबूत आहे. महायुती म्हणून केलेल्या कामाची पोचपावती जनतेची आहे. आमचे आमदार महेश बालदी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी इथे वाढवलेला संपर्क आणि विकासाची कामं हीच आमची मजबूत ताकद त्या ठिकाणी आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्याबरोबर 100% आहे. सर उरणमध्ये भाजप एकच लढते आणि बाकी पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत. काय वाटतं, काय चित्र आहे? तर महायुती आम्ही एकत्र आहोत. अन्य पक्ष कोण कोणाबरोबर काय करतो याच्याशी आमचं लेनदेन नाही. त्यांचा जनतेशी संपर्क नाही. उरणवासियांचा चॉईस भाजप आणि महायुती आहे. तर उरणमधली स्थिती आहे, मात्र ठाणे, मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल, पनवेल असेल, अद्याप महायुतीबाबत कोणते चित्र स्पष्ट नाही. कधीपर्यंत भूमिका स्पष्ट होईल? महानगरपालिकांच्या निवडणुका जशा घोषित होतील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे महायुतीत सर्वसाधारण लढायचं हीच आमची भूमिका आहे.